नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 डिसेंबर 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे डी गुकेश। भारतीय ग्रँडमास्टर डोमाराजू गुकेश हा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे। डी गुकेशने सिंगापूरमधील फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून 18वी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे। तर डी गुकेशने 18व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलेले आहे। डी गुकेशने याआधीचा गॅरी कास्परोव्हचा विक्रम मोडीत काढलेला आहे। तर गॅरी कास्परोव्ह वयाच्या 22व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला होता। तर डी गुकेश हा 18व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलेले आहे। विश्वनाथन आनंदनंतर डी गुकेश हा भारताचा दुसरा विश्वविजेता खेळाडू ठरलेला आहे। नेक्स्ट आहे, कोणती संस्था गर्भाच्या मेंदूच्या 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनली आहे? तर याचे उत्तर आहे IIT मद्रास। डिसेंबर 2024 मध्ये IIT मद्रासने गर्भाच्या मेंदूच्या सर्वात तपशीलवार 3D प्रतिमा लॉन्च केलेल्या आहेत। हे IIT मद्रासच्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरने विकसित केलेले आहे। सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरने 5132 मेंदूंचे खंड कॅप्चर करण्यासाठी अत्याधुनिक ब्रेन मॅपिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे। गर्भापासून बाल्यावस्था, पौगंडावस्था आणि यौवनापर्यंत मेंदूचा विकास समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे। तर IIT मद्रास या संस्थेने गर्भाच्या मेंदूच्या 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। डिसेंबर 2024 मध्ये दिल्लीत महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिलेला दिल्ली सरकारकडून दरमहा 1000 रुपये दिले जातील। ही योजना 2024-25च्या अर्थसंकल्पात 2000 कोटींच्या वाटपासह जाहीर करण्यात आलेली होती। नेक्स्ट आहे, आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे? तर 6वे स्थान मिळवलेले आहे। भारतीय महिला हँडबॉल संघाने आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये 6वे स्थान मिळवलेले आहे। चीनकडून पराभूत होऊन भारताने 6वे स्थान मिळवलेले आहे। जपानने गतविजेते आणि विक्रमी चॅम्पियन दक्षिण कोरियावर 25-24 असा विजय मिळवून पहिले स्थान पटकावलेले आहे। तर सलग 7 चॅम्पियनशिप जिंकण्याची दक्षिण कोरियाची मालिका मोडून काढत जपानने हे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे। कझाकिस्तान 3ऱ्या तर इराण 4थ्या क्रमांकावर राहिले। आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपची 20वी आवृत्ती भारतातील नवी दिल्ली येथे 3 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली होती। तर भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले होते। तर या स्पर्धेमध्ये भारत 6व्या स्थानावरती राहिला आहे। पहिल्या स्थानावरती आहे जपान, दुसऱ्या स्थानावरती आहे दक्षिण कोरिया, तिसऱ्या स्थानावरती आहे कझाकिस्तान आणि चौथ्या स्थानावरती राहिलेला आहे इराण हा देश। नेक्स्ट आहे, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र। देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी महाराष्ट्रात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे। नेक्स्ट आहे, चेन्नमनेनी रमेश हे कोणत्या राज्याचे माजी आमदार आहेत ज्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे तेलंगणा। डिसेंबर 2024 मध्ये तेलंगणाचे माजी आमदार चेन्नमनेनी रमेश यांचे नागरिकत्व न्यायालयाने नाकारलेले आहे। तर त्यांनी स्वतःला भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलेले आहे। सुनावणी दरम्यान त्यांना जर्मन नागरिक मानले गेले। त्यांच्याकडे जर्मनीचे नागरिकत्व होते आणि त्यांनी 31 मार्च 2008 रोजी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता। ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे सदस्य आहेत। ते 4 वेळा आमदार झालेले आहेत। नेक्स्ट आहे, फिफा विश्वचषक 2034चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे उत्तर आहे सौदी अरेबिया। 2034चा फुटबॉल विश्वचषक सौदी अरेबियात खेळवला जाणार आहे। तर स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे 2030च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत। तर युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहेत। नेक्स्ट आहे, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार अंदाजे किती टक्के भारतीय पदवीधर 2025 मध्ये जागतिक स्तरावर
रोजगारक्षम असतील? तर याचे योग्य उत्तर आहे 55%. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अहवाल इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार 2025 मध्ये सुमारे 55% भारतीय पदवीधर जागतिक स्तरावर रोजगारक्षम असतील अशी अपेक्षा आहे. मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स यांच्याकडे सर्वाधिक जागतिक रोजगार क्षमता आहे असे अहवालात म्हटलेले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली ही प्रमुख राज्ये प्रतिभेचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहेत. पुणे, बेंगळुरू आणि मुंबई यासारखे शहरे कामगार पुरवण्यात आघाडीवर आहेत. नेक्स्ट आहे फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कुश मैनी. कुश मैनी अबुधाबी येथे FIA फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने हंगेरीमधील शर्यतीतील विजयासह 5 पोडियम मिळवले आणि या वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी प्रथम F2 पोल पोझिशन मिळवले. 2024च्या हंगामात इनोव्हिटा रेसिंगच्या यशासाठी मॅनीची कामगिरी महत्त्वपूर्ण होती. नेक्स्ट आहे अलीकडेच गीतापठण करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. 11 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित झालेला आहे. तर 11 डिसेंबर रोजी गीता जयंतीनिमित्त 5000हून अधिक आचार्यांनी सामूहिक गीतापठण केलेले आहे. यामध्ये आचार्यांनी गीतेचा 3रा अध्याय कर्मयोगाचा पाठ केलेला आहे. नेक्स्ट आहे डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे आंग ली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आंग ली यांना 8 फेब्रुवारी 2025 रोजी 77व्या वार्षिक डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. DGA जीवनगौरव पुरस्कार प्रथम 1953 मध्ये प्रदान करण्यात आले होते. नेक्स्ट आहे 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर श्रेणीसाठी नामांकन प्राप्त करणारी पहिली भारतीय दिग्दर्शक कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पायल कपाडिया. चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांना ऑल वी इमेजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीसाठी नामांकन प्राप्त करणारी पहिली भारतीय दिग्दर्शक बनलेली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर श्रेणीमध्ये देखील नामांकन मिळाले आहे. त्यामुळे या प्रतिष्ठित समारंभात 2 नामांकन मिळालेले आहेत. या चित्रपटाने न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार आणि 2024 गोथम अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. तर 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीसाठी मानांकन प्राप्त करणारी पहिली भारतीय दिग्दर्शक ठरलेली आहे पायल कपाडिया. नेक्स्ट आहे अशोकराज सिंगदेल हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख आहेत ज्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मानद जनरल पद बहाल केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. अशोकराज सिंगदेल हे नेपाळचे लष्कर प्रमुख आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनरल अशोकराज सिंगदेल यांना भारतीय सैन्य दलाचा मानद जनरल पद बहाल केले आहे. अशोकराज सिंगदेल हे 11 ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काही काळापूर्वी जनरल पदाने सन्मानित केले होते. तर ही परंपरा आहे की आपले लष्कर प्रमुख नेपाळमध्ये गेले तर तिथे आपल्याला जनरल पदाने सन्मानित केले जाते. तर नेपाळचे जनरल आपल्याकडे आले असता आपल्या देशाकडून त्यांना मानद जनरल पद बहाल केले जाते. नेक्स्ट आहे क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स पार पाडण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात एकछत्री करार करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे निकाराग्वा. डिसेंबर 2024 मध्ये क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स पार पाडण्यासाठी निकाराग्वा आणि भारत यांच्यात एकछत्री करार करण्यात आला. पनामा, निकाराग्वा आणि कोस्टारिका येथील भारताचे राजदूत सुमित सेठ आणि निकाराग्वाचे परराष्ट्र मंत्री वॅल्ड्रॅक जॉन्स यांनी देशाची राजधानी मानागुआ येथे या करारावर स्वाक्षरी केली. याचे उद्दिष्ट निकाराग्वाच्या स्थानिक समुदायांना मूर्त लाभ देणे हे आहे. हे सामाजिक पायाभूत सुविधांसह महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल ज्यामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छता तसेच भौतिक पायाभूत सुविधा ज्यामध्ये समुदाय केंद्र आणि रस्ते यांचा समावेश असणार आहे. नेक्स्ट आहे 2025 मध्ये कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खेलो इंडिया हिवाळी खेळ आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील गुलमर्ग येथे आयोजित केले जातील. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2020 मध्ये प्रथम आयोजित करण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.